प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग 15। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभाच ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर ऐकूयात कहाणी महाश्वेता। अनुपमेला हे आनंद पाहता क्षणीच आवडला होता, पण त्याच्याशी कधी लग्न होईल अशी तिनं कणभरही अपेक्षा केली नव्हती, कारण तिला वस्तुस्थितीची पुरेपूर जाण होती। सुमननं तिची आनंदवरून थट्टा केली तर तिनं ती उडवून लावली होती। काय हे तुझं बोलणं? कुठं आम्रवृक्ष आणि कुठं कोकिळा? यावर हार न मानता सुमनही म्हणाली होती, ओहो, जसा काही आम्रवृक्षाचा आणि कोकिळ्याचा काही संबंधच नाही। आता मात्र तेच खरं ठरलं होतं। अनुपमेला सारंच स्वप्नवत भासत होतं। तिला आठवलं, तत्वज्ञान सांगणारे या जीवनाला क्षणभंगूर वगैरे म्हणतात, मात्र आता तिचं जीवनच आनंदाने फुलून आलेल्या ताटव्यांसारखं भासत होतं। कुणालाही हेवा वाटावा अशा घरी तिनं प्रवेश केला होता। नावाजलेलं घराणं, मनाजोगता पती, सुरेख देखणी नणंद, थोड्या ताट असल्या तरी सतत देवपूजेत मग्न राहणाऱ्या सासूबाई, अशा घरी आपली मुलगी देण्यासाठी अनेक श्रीमंत माणसं आतुर असतात। आपण स्वप्नवत या घरी आलो आहोत याचं अनेकदा अनुपमेला अप्रूप वाटत होतं, पण तिच्या या साऱ्या ऐश्वर्यात एकच त्रुटी होती। आनंद आणखी 3 महिन्यात इंग्लंडला जाणार होता। आज त्याच्या सुखद सहवासात आकंठ डुबत होती। याचा विरह लवकरच आपल्याला सोसावा लागणार आहे याची जाणीव तिला अधूनमधून कष्टी करत होती। राधिकाही याच विचारांना अधूनमधून अस्वस्थ होत होत्या। अरे, भरपूर शिकलास ना, तिथं जाऊन आणखी जास्तीचं काय शिकणार आहेस आणि मिळवणार आहेस? आपल्यावर लक्ष्मीची भरपूर कृपा आहे। आता तुझं लग्नही झालंय, आता नको जायला। पण आनंद म्हणाला, आई, या विषयावर तू काही बोलूच नकोस। बघता बघता 2 वर्ष निघून जातील। मी काही कायमचं तिथं राहणार नाही। एकदा जाऊन आल्यावर कायमचं लक्ष्मी निवासातच राहणार आहे। लज्जा आणि संकोचामुळे अनुपमा स्पष्टपणे काही बोलू शकत नसली तरी तिलाही मनोमन आनंदनं परदेशी जाऊ नये असंच वाटत होतं। पण आनंदनं तिचीही समजूत काढत म्हटलं, अनु, तुला तरी बाहेरचं जग कुठं पाहायला मिळतंय? तू थोडा दम धर। हे अनुपमालाही पटलं। सौंदर्यप्रिय आनंदला अनुपमा दररोज वेगळीच दिसायची। तो स्वतः तिच्या साड्याची हौसेनं निवड करायचा। लग्नाआधी तिच्याकडे मोजक्याच साड्या होत्या, त्याही साऱ्या स्कॉलरशिपमधून राहिलेल्या पैशांमधून तिला तेवढंच जमायचं। हॉस्टेलमध्ये इतर मैत्रिणींमध्ये एकमेकांच्या साड्या बदलून नेसायची पद्धत असल्यामुळे तिला नाटकाच्या वेळी सुंदर साड्या नेसायला मिळायच्या। मैत्रिणीही मोठ्या हौसेने तिला नेसायला द्यायच्या। लग्नानंतर आनंदनं तिच्यासाठी साड्यांचा ढिगच आणून टाकला। या साड्यांच्या किमती, त्यांचं वैविध्य तिच्या स्वप्नातही कधी न येणारं होतं। राधिकांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी म्हणून तिला जे दागिने घातले होते त्यातले कितीतरी दागिने त्याआधी तिने जवळून पाहिलेही नव्हते। तिचे सौंदर्य, दागिने, उत्तम वस्त्र आणि आनंदचं प्रेम यामुळे अधिकाधिक खुललं होतं। आनंदला आणखी मोहात पाडत होतं। बघता बघता दिवस चालले होते। अनुपमा तर दिवस महिन्याऐवजी क्षण मिनिटे गेल्यासारखेच भासत होते। आनंद अनुपमा वेळ मिळेल तेव्हा गावात भटकत होते, गप्पा मारत होते, एकमेकांना आणखी जाणून घेत होते, एकमेकांना स्वतःविषयी भरभरून सांगत होते। आनंदचं इंग्लंडला जायचं तिकीट हातात पडेल त्यावेळी मात्र अनुपमाचा चेहरा उतरून गेला। इंग्लंड कुठं आहे कोण जाणे? गोऱ्या तरुणींचा तो देश। त्यापैकी एखादीनं आपल्या आनंदचं मन काबीज केलं तर? लग्नाच्या वेळीही कोणीतरी म्हटलं होतं, अहो, ही मुलं परदेशी जातात तिथं एक बायको असतेच, तिकडेही एका गोऱ्या मध्यमेशी लग्न करतात। अनुपमेच्या मनातली कातरता जाणून आनंद म्हणाला, अनु, मी तिथं तुझ्या यायच्या दिवसाची, तारखेची, तासांची, मिनिटाची वाट पाहत असेन याची खात्री बाळग। पण तुम्हीच मला तिथे गेल्यावर विसरून गेलात तर? काय वेडी आहेस ग? असा कसा तुला विसरेन मी? तू चर्चमध्ये होणारं लग्न पाहिलंस की नाही? त्यात काय विशेष एवढं? तिथं शपथ घेतात केवळ मृत्यूच आम्हाला वेगळं करू शकतो। अनु, मी हे 100% मानतो। तू काळजी का करतेस? अनुपमेनं समाधानाचा निश्वास टाकला। आनंदचं विमान आकाशात उडालं। ते एखाद्या तारा एवढं दिसेपर्यंत अनुपमा एकटक त्याकडे पाहत होती। यानंतर अगदी कमीत कमी म्हणजे 6-7 महिन्यानंतर आनंदची भेट होणार। आनंद नक्की अनुपमेला इंग्लंडला बोलवेल का? पाहूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्ते।